ती डिसेंबरची थंड रात्र होती. आजूबाजूला दाट धुकं पसरलं होतं आणि गावात सगळीकडे शांतता होती. पण या सगळ्याची पर्वा न करता मी नशेत कोपऱ्यात पडून होतो. तेवढ्यातच सायकलची बेल शांतता बाहेरच ऐकू आली. हे ऐकून मी स्वतः जागा झालो. आता एवढ्या रात्री उशिरा माझ्याशिवाय कोणाला हिंमत आली असेल घरातून बाहेर पडण्याची, असा विचार करून तो म्हणाला की कोणतरी वाट सुरूच असेल, नाहीतर कशाला कोणी गावकरी आपला जीव का धोक्यात घालेल. विक्रमने दूरवरच्या रस्त्याकडे नजर टाकली. धुक्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हते, पण सायकलच्या बेलचा आवाज त्याला ऐकू येत होता. तो जोरात ओरडला आणि म्हणाला, थांब रे थांब, कुठे चाललास? सायकल स्वार त्याच्यात नादात तल्लीन होऊन पुढे जातच होता. त्याने एका हातात मोठी टॉर्च धरली होती. त्याच्या उजेडात तो पुढे सरकत होता आणि काही वेळातच तो त्या कच्च्या वाटेकडे निघाला. गावातील कुणालाही त्या रस्त्यावरून चालण्याचे धाडस होत नव्हते, कारण ते ओरडता वृक्ष त्याच रस्त्यावर होते. या माणसाने चुकीचा मार्ग निवडला. तो हैराण झाला आणि काळजीत पडला आणि ओरडला, भाऊ, त्या वाटेवर जाऊ नका, तिथे धोका आहे. पण सायकल स्वार भीतीने सावकाश पुढे सरकत होता. तीमुळे शंभूची नशा आता उतरत चालली होती आणि तो कसा तरी त्या जागेवरून उठला आणि त्या माणसाला सावध करण्यासाठी तो पुढेही सरसावला. भीतीमुळे शंभूची प्रकृतीही बिघडत चालली होती. इथे प्रवासी कच्च्या वाटेवरून पुढे सरकतच त्याने आपल्या सायकलचा वेग वाढवला. मात्र काही पावले टाकलीच असतील तर त्याची सायकल अचानक मोडकळी झाली. त्याने ताबडतोब स्टँडवर ठेवलेली बॅग हातात धरून त्या झाडाजवळून तो निघू लागला. तेवढ्यातच त्याला काहीसा आवाज ऐकू आला. जणू काही संत पावलांनी कोणीतरी त्याच्या जवळच येत आहे. कदाचित त्या माणसाला या झाडाच्या गुढतेची कल्पनाही नव्हती. तेवढ्यातच एक गोड आवाज त्याच्या कानावरती आला. कुठे चाललायस? तो आवाज ऐकून तो लगेच थांबला. तसेच दुसरीकडे विक्रम कसा तरी त्या माणसाकडे सरकतच होता आणि मनातल्या मनात त्याचा रागही वाढत चालला होता. फक्त तो माणूस त्या झाडाजवळ थांबू नये आणि कोणताही आवाज आला तर मागे फिरून बघू नये, नाहीतर अनर्थच होईल. इथे तो सायकल स्वार मागे वळला, पण त्याला कोणीच दिसले नाही. तेवढाच काही अंतरावरून झाडावरून पुन्हाच तो गोड आवाज त्याच्या कानी पडला. हा आवाज कोणालाही नशा करणारा होता. स्वतःचे नाव ऐकून अमरही आता हादरला होता, म्हणून तो त्या आवाजाकडे तडक निघाला. हळूहळू धुकेही आता पूर्णपणे नाहीसे होऊ लागले होते. समोरचे दृश्य पाहून अमरचे डोळे विस्फारले. त्याला जणू एक सुंदर परी दिसली असे वाटत होते. त्याच्या समोर एक अतिशय सुंदर चमकदार लाल साडी नेसलेली स्त्री उभी होती. तिचे ते लांब लचक दाट केस कमरेपर्यंत लटकत होते. तिचा चंद्रासारखा सुंदर चेहरा आणि तिच्या कपाळावर असे लाल कुंकू. तेव्हाच ती बाई अतिशय गोड आवाजात म्हणाली, बघा ना, माझ्या साडीचा एक भाग झाडामध्ये अडकला आहे, तुम्ही काढून देता का? त्या बाईचे मादक सौंदर्य अमरला बेकाबू करत होते. तो त्या बाईच्या अगदी जवळ आला आणि हळूहळू तिची साडी त्या धाग्यातून मुक्तही करू लागला. त्या बाईचा तोल जाऊ लागला. तेव्हा संधीचा फायदा घेत त्याने त्या स्त्रीला आपल्या मिठीत घेतले. अमरचे हात त्या स्त्रीच्या कमरेला स्पर्श करताच तिचे हृदयाचे टोके आता वेगवान झाले होते. लगेच तिची साडी धाग्यांमधून सोडवली. ती बाई त्याच्या अगदी जवळ आली होती आणि अतिशय मादक आवाजात म्हणाली, मला या बंधनातून मुक्त केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण आता अमरची नियत फिरली होती आणि अंधाराचा फायदा घेऊन पुन्हा एकदा त्याने त्या बाईला आपल्या मिठीत खेचले आणि ती मंद आवाजात हसली आणि अमरच्या कानाजवळ येऊन म्हणाली, तू खूप मोठा सैतान आहेस. अमर म्हणाला, तुझा पदर सरकव.
मला तुझा चंद्रासारखा सुंदर मुखडा बघायचा आहे. ती बाई अतिशय मनमोहक स्वरात म्हणाली. तुम्ही सरकावा ना. पदर सरकवताच त्या बाईचा चेहरा पाहून तो एका जागी स्तब्ध झाला होता. कारण तिचा तो मनमोहक आणि सुंदर दिसणारा चेहरा आता अर्धा जळून खाक झालेला भासत होता, जो खूप भीतीदायक होता. आता अमरचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले होते. तो अचानक त्या स्त्रीच्या सापळ्यातून बाहेरही पडला. त्या बाईने त्याच्याकडे गूढ नजरेने पाहिले आणि ती जोरात हसू लागली. एवढ्यातच मागून येणाऱ्या विक्रमला हृदय पिळवटून टाकणारे ते हसू ऐकू आले आणि तो जागीच थांबला. त्याची नजर प्रथम दूरवर उभ्या असलेल्या अमरवरती पडली आणि नंतर लाल साडीत असलेल्या त्या स्त्रीवरती, ज्याला पाहून शंभूची तरतरत जीभ म्हणाली, चेटकीन मोकळी झाली. दुसऱ्या दिवशी गावातील लोकांना विक्रम आणि अमरचे झाडाला लटकून काळे पडलेले मृतदेह सापडले. चेटकीन मोकळी झाली.